मग आता शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही, शेतकऱ्याची फसवणूक केली, मग मोदीजींना 2019ला दुसरा फंड आणला। तुम्ही पहा, दर निवडणुकीला मोदीजी वेगळे वेगळे फंड घेऊन येतात। 2014ला घेतला तो 2019ला घेत नाही। मग आता 2019ला मोदीजींना दुसरा फंड आणला। तो फंडा म्हणजे ये देश में, हिंदुस्तान में एक पैसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, वो भी कब तक? 2022 तक। ये मोदी जी का सपना है, ये मेरा वक्त है। हे कोण बोललं? देशाचे पंतप्रधान मोदी जी बोलले। ये देश में, हिंदुस्तान में ये घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, वो भी 2022 तक। ये मोदी जी का सपना है, ये मेरा वर्थ है, हे देशाचे पंतप्रधान बोलले। आज 2024 लागलं। आज रोजी सुद्धा 50% लोक कुळाच्या घरात राहतात। पण मोदीजीची सांगायची पद्धत पहा कशी आहे। आमच्या बरेच महिला आमच्या खामगाव मतदारसंघातल्या दिलीप भाऊ सानंदाच्या इथं बसलेल्या आहेत। मोदीजीची सांगायची पद्धत कशी? मोदी जी जब घर देता है तो कांग्रेस के सरीका नहीं, पक्का घर, पक्की छत, घर में नल, नल में जल, एलईडी लाइट, शौचालय, उजला कनेक्शन, केवढ्यात? 1,10,000। आणि मोदीजीचा सूटबूट 10 लाखाचा। हा झाला मोदीजीचा दुसरा फंडा। तुम्ही पहा कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तुमच्या आपल्या समोर वेगळे वेगळे फंड घेऊन येते आणि आपली दिशाभूल करते। आता 2024 ची निवडणूक आली। देशाच्या पंतप्रधानाला वाटलं आपण 2014ला शेतकऱ्याची फसवणूक केली, 2019ला कुळाच्या घरावाल्याची फसवणूक केली। मग आता कुळाचे घर आपल्याला मतदान करणार नाही, शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही। मग देशाच्या पंतप्रधानाने तिसरा फंडा 2024ला आणला। तिसरा फंडा कोणता? देशाच्या पंतप्रधानाला वाटलं प्रत्येक पुरुष महिलाचं ऐकते। मग देशाच्या पंतप्रधानाने तिसरा फंडा आणला, 50% महिला आरक्षण। आता जसं 50% महिला आरक्षण आलं तसे आमच्या महिला लागल्या की आता आम्हाला लोकसभा लढायला चान्स भेटते। नंतर समजलं की 2029ला 50% महिला आरक्षण आहे। म्हणजे पहिले मला देशाचं पंतप्रधान 2024ला करा, मग 29ला 50% आरक्षण। हा झाला तिसरा फंडा। तुम्ही पहा, दर निवडणुकीला भारतीय जनता पार्टी वेगळे वेगळे फंड घेऊन येते। आता असे तर वेगळे अनेक फंड काढलेत त्यांनी। अक्षयतींचा हा तो विषयच बंद झाला, 10 वर्ष झाले। आता विकसित भारत आणला। आता अक्षयतीन म्हणणार नाही, आता विकसित भारत। म्हणजे दर निवडणुकीला वेगळे वेगळं प्रेझेंटेशन भारतीय जनता पार्टी करते। जसं आपण म्हणतो बोलक्याचे बोंड खपतात, तसा हा बोंडा खपू राहिला देशाच्या पंतप्रधान। म्हणजे कशा पद्धतीनं आता चौथा फंडा रोज टीव्हीवर चालू आहे। चौथा फंडा कोणता? मोदी जी की गारंटी। मोदी जब गारंटी देता है तो पूरी करता है। स्वतः मोदीजीच म्हणतात मोदीजीला, सर्वसामान्य शेतकरी नाही म्हणत। स्वतः मोदीजीच म्हणतात मोदीजीला की मोदी जी की गारंटी, मोदी जब गारंटी देता है तो पूरी करता है। अरे मोदीजी, तुम्हीच गॅरंटी दिली होती आमच्या खात्यात 15 लाख रुपये येतील म्हणून। तुम्हीच गॅरंटी दिली होती पण कुळाचे घर आम्ही पक्के करू म्हणून। तुम्हीच गॅरंटी दिली होती 2016ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं होतं। आज 2024 लागलं, आज 8 वर्ष झाले देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या राज्याच्या पुतळ्याचं भूमिपूजन करून 8 वर्ष झाले। पण आज रोजी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची ईट सुद्धा रचले गेले नाही, ज्याला आपण दैवत म्हणतो। तुम्हा आपल्याला माहित असेल, देशाच्या पंतप्रधानाने 2014ला एक नारा दिला होता भारतीय जनता पार्टीने, छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भेटेल का या गुजरातच्या बनियाला भेटेल? आता तुम्ही म्हणसाल की गुजरातचे बनिया कसे काय? एखादा महाराष्ट्रातला मराठी माणूस जर परराज्यामध्ये गेला, त्याला जर विचारलं कहा के हो, तर आपण म्हटलं महाराष्ट्र के हो, त्याच्या तोंडून निघेल छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो। एखादा गुजरातचा माणूस जर परराज्यामध्ये गेला, त्याला जर विचारलं कहा के हो, तर गुजरात के हो, तर गुजरात के बनिया हो। गुजरातच्या माणसाला बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात। हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे। आणि या दोन गुजरातच्या
बनियानी आपल्याला अक्षरशः बनवा बनवी लावली, अक्षरशः बनवा बनी लावली. तुम्ही पहा 2014ला स्फूर्ती इराणीनं सिलेंडरवर बसू बसू आंदोलन केलं होतं.